महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ काय चाललंय तेच कळत नाही. सध्या मी नाशिक येथील बस स्थानकावर उभा आहे आणि मला जायचं मुंबईच्या दिशेने. तर अचानक मी बघितलं तर एक बस जी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची, या बसला ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणून काहीतरी करत होते. नीट लक्ष दिले तेव्हा समजून आलं की ते काय LCD काय LED काय बल्ब लावत होते पुढे. कारण संध्याकाळचा वेळ आणि गाडी जेव्हा प्रवासाला निघणार होती तेव्हा अंधारात काय प्रॉब्लेम म्हणून ते इथे LED जॉईन करत आणि त्याला कनेक्शन ड्रायव्हरांच्या केबिनमधनं देणार होते. हे पहा LED तिथे अटॅच करताना. ऍक्च्युली या गाडीला हेडलाईटच नाही, एकच हेडलाईट आहे, दुसरी हेडलाईट नाही. तुम्ही पाहू शकता या याच्यात हेडलाईट जी समोरच्या बाजूला नाही, ते ड्रायव्हर कंडक्टर यांनी मिळून ती LED लावली होती ते की जेणेकरून उजेड पडावा. आणि बसेस बोलाल तर अख्खे पत्रे जोडून तयार केलेल्या बसेस आहेत. तुम्ही पाहू शकता किती पत्रे जोडले तिकडून तिकडून. पूर्ण खालचा पत्र माझा होता, दुसरा कुठल्या गाडीचा लावलेला आहे. अशा भंगार अवस्थेतील या बसेस. लांबचा प्रवास करायचा म्हटलं तर खूप त्रासदायक काम होणार आहे. हे बघा इथे पण या LED लावले खालते पत्रे पण पूर्ण जॉईंट करून ठेवलेले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC काय या बसेस पूर्ण भंगारमध्ये टाकलेल्या बसेस पुन्हा वापरात काढलेल्या आहेत. असो जे दिसलं ते दाखवलं.